रविवारी रात्री 9च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका टँकरमधून प्रचंड प्रमाणात धूर येत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत टँकरचा पाठलाग केला असता हा टँकर MIDCतील नामांकित असणाऱ्या घरडा कंपनीत गेला। मात्र महामार्गावरील कशेडी घाटापासून या गाडीतून वायुगळती होत असल्याचं तालुकाध्यक्ष निलेश बामणे यांनी सांगितलं। त्यामुळे नेमकी ही गाडी जाते कुठे हे पाहण्यासाठी तिचा पाठलाग केला असता ती लोटे MIDC येथील घरडा केमिकल कंपनी गेटच्या आतमध्ये गेली। गेल्या काही महिन्यापासून लोटे MIDC वारंवार वायुगळती आणि स्फोट होण्याच्या घटना घडत असतानाच दिसतंय। मात्र पहिल्यांदाच महामार्गावर केमिकलची गळती झाल्याचा प्रकार उघडकीला आला। या गळतीनंतर मात्र ट्रक चालकाने आपलं वाहन बाजूला थांबवून सेफ्टी विभागाला याची माहिती देणं गरजेचं असताना देखील असाच गळती होणारा ट्रक महामार्गावरून प्रवास करत ते घेऊन गेले। यावेळी कंपनी प्रशासन देखील ही गाडी गेटच्या बाहेरच थांबवून सेफ्टी डिपार्टमेंट कडून त्याची पाहणी करून त्यातील गॅस किंवा वायू हा दुसऱ्या गाडीत शिफ्ट करणं गरजेचं असताना देखील तसे न करता हा टँकर गेटच्या आत घेऊन आपला हलगर्जीपणा त्यांनी निदर्शनास आणून दिला। त्यामुळे मनसैनिकांनी पालकमंत्री आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ विभागानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मुंबई गोवा हायवे मध्ये कशेडी घाट ते लोटा, खरं तर लोटा MIDC मध्ये या 1.5 ते 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या या घटना घडत आहेत। त्याच्यामध्ये मागील 1 ते 1.5 महिन्यापूर्वी लोटे MIDC मध्ये पुष्कर कंपनी असो, एक्सेल कंपनीमध्ये असो, त्या वायू गळती झाल्या। त्या आपण कंपनीमध्ये वायू गळती पाहिल्यात। पण आज मुंबई गोवा हायवे मध्ये घरडा केमिकल मध्ये येणारा जो टँकर आहे त्याच्यामध्ये दूषित वायू हे येत होतं आणि कोणतीही सेफ्टी न बाळगता कशेडी घाटापासून ते लोट्यापर्यंत ती पूर्ण मुंबई गोवा हायवेला वायू गळती चालू होती आणि मोठ्या प्रमाणात धुराचं प्रमाण उद्या कोणतीही गोष्ट यामध्ये घडली असती, परंतु त्या ट्रक चालकाने कोणतीही पर्वा न करता मुंबई गोवा हायवे मधून मध्ये कशेडी घाट ते लोट्यापर्यंत त्याच मार्गाने तो धुराची अवस्था असताना तो घरडा केमिकलमध्ये टँकर घेतला। घरडा केमिकलनी देखील कोणतीही पर्वा न बाळगता त्या ट्रकमधून कोणतं द्रव्य सांडत होतं, धुराचा एवढा लोड होता। नमस्कार, आज या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेला एक टँकर कशेडी घाटापासून लिकेज झालेल्या अवस्थेत आम्हाला प्रवास करताना आढळला। त्या टँकरच्या पाठोपाठ आम्ही त्याचा पाठलाग केला असता सदर टँकर त्याच अवस्थेमध्ये घरडा कंपनीच्या आतमध्ये घुसताना भेटला। खरं पाहता या टँकर चालकाने लोकांच्या जीवाशी खेळून आणि लोकांना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता सदर टँकर हा या मुंबई गोवा हायवेवर सुसाट वेगाने या कंपनीच्या दिशेने आला आणि या कंपनीने देखील कुठलाही विचार न करता गेट उघडून त्या टँकरला कंपनीच्या गेटच्या आतमध्ये लगेच घेतलं। परंतु ह्या कंपनीने त्या टँकर चालकाला किंवा त्या संबंधित सप्लायरला सांगून साईडला लावून त्या टँकरला सेफ्टी डिपार्टमेंट पाठवून तिथे कुठल्याही प्रकारचा लिकेज बंद करण्याचा प्रयत्न न करता सतत वारंवार ही कंपनी लोकांच्या जीवाशी खेळते। अशा या कृत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो।